आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय झणझणीत बेसन। कोणी त्याला बेसन बोलतं, कोणी झुणका बोलतं, कोणी पिठलं बोलतं। तर चला, आम्ही तर बऱ्याच वेळा पटकन बेसनच बोलतो। तर आज आपण बनवतोय बेसन। तर त्याच्यासाठी आपण घेतले चण्याचं पीठ आणि एक वाटण बनवतोय। त्या वाटणासाठी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, भरपूर लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतलेली आहे, शक्यतो ती देठाच्या साईडची। आता ते वाटण मी वाटून ठेवलेलं आहे पाणी न घालताच। लोखंडाचीच कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 3 चमचे तेल गरम झालं की मोहरी घातली, एक छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडल्यानंतरच जिरं घातलं आणि हिंग घालायचा बेसनाला, खूप महत्त्वाचा। 2-3 चिमूट आपल्याला हिंग घालायचा। आता मंद आचेवरतीच आपण हे वाटून घेतलेलं वाटण घालूया। ते वाटण देखील 10-12 सेकंद चांगलं मंद आचेवरती परतून घ्यायचं, कारण त्या वाटणामध्ये हिरवी मिरची आहे ती चांगली परतली गेली पाहिजे। एक कांदा बारीक कापून आपण घातलाय। कांदा बेसनाला घातला म्हणजे चव भन्नाट लागते। तेलामध्येच हळद घातली तर कलर देखील छान येतो, म्हणून हळद घालून घेतली। आता 1 चमचा ओवा हातावरती चोळून घालूयात। त्याच्यासोबतच आपण सफेद तीळ घालणार आहोत, ते देखील 1 चमचाभर मी घेतलेले आहेत। बघून घ्यायचे, कधी खडा देखील असू शकतो। हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये प्रत्येक भाजीला तीळ घातला तरी चालेल। तीळ खाणं शरीराला चांगलं आहे, कारण तीळ उष्ण असतात आणि थंडीमध्ये खाणं कधीही चांगलं। तर कोथिंबीर देखील आपण वाटणामध्ये घातलेली आहे। कापलेली कोथिंबीर आपण कांद्यावरती घालून घेतली, कारण आपण वाटून देखील कोथिंबीर घेतलेली आहे। तर बेसनाला जेवढी कोथिंबीर घालाल तेवढी मस्त टेस्ट येते। तर आता जे 1 कपभर मी चण्याचं पीठ घेतलंय ती मी मिक्स करून घेते। तोपर्यंत इकडे आपली फोडणी जळू नये म्हणून त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे पाणी ओतून घेतलेलं आहे। आणि जे मिश्रण आपण बेसन पीठ घेतलेलं चण्याचं डाळीचं पीठ ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून आपल्याला गुठळ्या मोडून कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे। बेसन आपल्याला किती घट्ट पातळ हवंय त्याच्यानुसार ॲडजस्ट करत पाणी घालायचं। तर मी इथे 1 ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बेसन लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते। गॅस आपला अजूनही मंदच आहे, आपण मोठा गॅस केलेला नाही, कारण लगेचच ते खाली लागेल आणि घट्ट व्हायला सुरुवात होईल। त्याच्या अगोदर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ घालून घेतलं, आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात। तळाला लगेचच लागतं, ते घट्ट होतं, म्हणून तळाला चांगलं मिक्स करून घ्यायचं। कढाई चांगल्या सोडून घ्यायच्या। तुम्ही बघू शकताय 1 मिनिटभरातच ते चांगलं घट्ट व्हायला सुरुवात होते। तर आता याला चांगलं शिजू द्यायचं आहे, म्हणून मंद आचेवरच झाकण ठेवूयात। गॅस मोठा आपण करणार नाही बिलकुल। मोठ्या गॅसवरती बेसन करायला गेलं तर ते खाली लगेचच कढईला लागतं आणि छान असं शिजलं जात नाही। 1-1.5 मिनिट नंतर पुन्हा एकदा त्याला हलवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं। तळाला लागलं नाही ना याची खात्री करायची। तळालाच कधी भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि छान असं मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला मी झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवूनच आपल्याला छान असं त्याला शिजू द्यायचं आहे। बेसन जेवढं चांगलं शिजेल तेवढं ते छान लागतं चवीला। आणि बेसन शिजलं की नाही कसं समजणार, तर जसं आपला ढोकळा असतो ना जाळीदार बनतो, तशी जाळी आपल्याला या बेसनामध्ये दिसते। हलकं होतं एकदम, जे घट्ट मिश्रण असतं ते हलकं होतं। तर तुम्ही बघू शकता छान असं हे बेसन शिजलेलं आहे। त्याला छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून त्याला शिजून घ्यायचं, कारण जसं बेसन शिजत जातं तसं ते असं बाजूला उडतं। तर गॅस खराब होऊ नये, गॅस ओटा खराब होऊ नये म्हणून झाकण ठेवतं, त्याला छान असं शिजू द्यायचं। आणि झाकण ठेवलं म्हणजे मंद आचेवरती छान असं जाळीदार बेसन आपलं तयार होतं पिठलं। तर आता मी गॅस बंद केलाय। भरपूर कोथिंबीर आपण पुन्हा एकदा थोडी कोथिंबीर घालूयात आणि मस्त असं झणझणीत बेसन पिठलं झुणका आपला तयार झालेला आहे। गरमागरम बेसन बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, इव्हन चपाती भातासोबत देखील खाऊ शकता। थँक्यू।